थोडासा सोपा प्रश्न आहे, अवघड काही नसतं बाळा, एकदम सोपं गणित आहे बा. द रूट्स ऑफ each of the following quadratic equation are real and equal, then find the value of k. are real and equal. आता रियल आहे, इक्वल आहे. इक्वल असेल तर डेल्टाची किंमत बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. मग आता आपण काय करूया, दिलेल्या इक्वेशनमधून डेल्टाची किंमत काढायची, बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत काढायची आणि त्या किमतीबरोबर आर रियल अँड इक्वलचा आधार घेऊन त्या किमतीबरोबर 0 ही किंमत ठेवायची. पक्षांतर करून आपल्याला केची किंमत मिळणार. गणित एकदम साधं आहे. नंबर 1चं गणित सोडून घेऊया. 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. कंपेअर ay², therefore a is equal to 3, b is equal to k and c is equal to 12. Therefore डेल्टाची किंमत काढा. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी चा वर्ग म्हणजे के चा वर्ग. 4 इंटू 4 इंटू एच किंमत 3 इंटू सीच किंमत 12 के स्क्वेअर मायनस 3 चौक 12, 12 न 12 144. बट रूट्स आर रियल and equal, therefore delta is equal to 0. इक्वल म्हटलेलं आहे, रियल अँड इक्वल. डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजेच ह्या किमतीबरोबर 0 टाकायचं. के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. k square is equal to 144, taking square root on both sides. k is equal to plus minus 12, प्लस आणि मायनस म्हणजे दोन किमती मिळाल्या आपल्याला बाळा. कंपेअर केलं, डेल्टाची किंमत काढली, त्यांच्या आपापल्या किमती भरल्या, कॅल्क्युलेशन केलं. के स्क्वेअर मायनस 144 म्हणजे आपल्याला इथं दोन कंस पडलं. सिन्स द रूट्स आर रियल अँड इक्वल, देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टाची किंमत 0 ठेवली. डेल्टाची किंमत 2 कंस बरोबर 0. मग के बरोबर एकदा अधिक एकदा वजा घेतलेला आहे कंस. मग ह्या कंसाबरोबर 0, ह्या कंसाबरोबर 0. वजा 12चं सॉरी अधिक 12चं वजा 12 झालं आणि मायनस 12चं काय झालं, प्लस 12. दोन किमती आपल्याला केच्या मिळाल्या. नंतर पुढला प्रश्न काय दिलाय बघा. द रूट्स आर, ते इक्वेशन वेगळं आहे. आर रियल अँड इक्वल, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. म्हणजे आपल्याला आता इथे इक्वेशन वेगळं दिलेलं आहे. आत गुणाकार करून पहिल्यांदा प्लेन इक्वेशन तयार करायचं, कंपेअर करायचं, एबीसीची किंमत काढायची, डेल्टाची किंमत काढायची. बट द रूट्स आर रियल अँड इक्वल, देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0 घ्यायचं आणि किंमत भरायची. गुणाकार केला, के एक्स स्क्वेअर 2 न गुणलं 2 के एक्स प्लस 6 बरोबर 0. 6ला गुणलेलं नाही म्हणून 7 तसंच ठेवलं.
कम्पेअर करा. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची किंमत के, बी ची किंमत 2k मायनस 2k आणि सी ची किंमत 6. आता एबीसी ची किंमत आली डेल्टा. पटपट किंमत भरा. बी चा वर्ग मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए के इंटू सी 6 4k स्क्वेअर वजा 2 चा वर्ग अधिक 4k स्क्वेअर मायनस 6 चौक 24k. बट delta is equal to 0 means roots are real and equal. Therefore 4k square minus 24k is equal to 0. कॉमन इथं काढला तरी चालेल किंवा पक्षांतर केलं तरी चालेल. 4k इज इक्वल टू पक्षांतर करूया 24k. के स्क्वेअर इज इक्वल टू 24k बाय 4 आणि के स्क्वेअर इज इक्वल टू भागाला 4 संग 6k के गुणिले के किंवा के स्क्वेअरला के न जाऊन भागलं पलीकडं 6 के न गुणलेलं अलीकडे जाऊन काय केलं के स्क्वेअरला डिवाइड केलं के ला के गेला के इज इक्वल टू 6 किंवा ब्रॅकेट काढला तर 2 रूट मिळतील आपल्याला. आता इथून पुढं थोडासा वेगळा भाग आहे तो पण सोडून देतो. कॉमन 4k ब्रॅकेट मध्ये काय राहणार के मायनस 6 इज इक्वल टू 0. मग याच्या बरोबर 0 ठेवा. 4k इज इक्वल टू 0 और याच्या बरोबर k मायनस 6 इज इक्वल टू 0. k इज इक्वल टू 0 ला k ने डिवाइड केलं k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू 6. पण बाळांनो आपल्याला के ची किंमत घेता येणार नाही. के ची किंमत 0 घेता येणार नाही कारण आपल्याला के ची किंमत जर 0 घेतलं तर हा टर्म गेला, इथं 0 घेतला हा टर्म गेला म्हणजे हा एकच सहा राहिला. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येत नाही. म्हणून आपल्याला के ची किंमत 6 घेणं गरजेचं आहे. डेल्टाची किंमत काढली. डेल्टा इज इक्वल टू 0 गिव्ह रिजन रिअल अँड इक्वल. किंमत भरली आणि केच्या किंमती काढल्या इज इक्वल टू नॉट कारण आपल्याला उपयोग होणार नाही म्हणून केची किंमत आपण किती घेतली 6.